मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो बोरीच्या वाडीला, आज परत गटाचा मॅच। तर मित्रांनो इथं आता आपला सत्कार झालेला आहे। तर आता इथं आपल्याला संजय बैलाचे मालक बारके शेठ पाटील #टॅटूवाले मगाशी हो मालकाला मारायला जातात रवी डोंबरेला। आणि चौथ्या सेमीमध्ये ठिकाणी लढत पाहिला। तर मित्रांनो जितू भेटलेलं आहे किती वाजता आलता? अरे बाबा जाम लवकर निघलेलो। लाईव्ह बघायला तुम्हाला काय नाही वाटेल मग त्याच्या पडद्यामागचे हिरो। मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो बोरीच्या वाडीला, आज परत गटाचा मैदान आहे आधा दुसऱ्याचा। इथे बसलेच पोरा मी वाला निलेश जार घेऊन। तर निलेश खूप लाजतो सध्या, थोडी त्याची आहे मंदी आहे त्याची थोडी। तर आता बघू काय नियोजन अड्ड्यात पोचल्यावर करतो कॅमेरा ऑन। तर आता आपण अड्ड्यात आलेलो आहे। तर आता बैलांना घेतलं उतरवाला आज करतात आज। तर आता इथं टेम्पोवाले आलेले आहेत। ते कसं वाटतं आज शर्तीने येऊन तुम्हाला? भरपूर, आणि तू आमच्या सोबत आला ना अजून मजा येईल। धन्यवाद दादा, खूप मजा येणार आहे आज दिसता राडा। तर आता काय वाटतं तुमचं आज आपली कसं नियोजन आहे? एकदम टॉपचं आहे। गट झाला का? मी काय बोलतोय, तू मागाशी बोललास याला बिस्किट द्या। कोणता बिस्किट द्यायची? तुम्हाला कोणता पाहिजे? मला आता तो नवीन आला माहिती का? किसमी बिस्किट। चॉकलेट नाही, अरे चॉकलेट नाही। अरे ती नाही, ती नको, ती आपण नंतर आपलं आजचं नियोजन कसं आहे? नियोजन बघू आता। चांगला पहिरा केलाय। अड्ड्या म्हणजे गट झाला का नाही? नाही अजून। कितवा गट आहे? 80 नंबर 80 नंबर गट आहे। पब्लिक शिवन साईड। तर आता ऊन पण लय कुठून आलाय? कुठून आलाय? खोपली कसं वाटतंय शक्तीने? मस्त त्याचे मित्र आहेत यो एक तुम्ही कुठून आला? मी करतो भातगाव। यो आमचा माने। हा तो जणे आहे। जेवण झालं का तुमचं? झालं। आपला गट किती आहे? आपल्याकडे 81। ओके, आपली गाडी काढली काय आहे इथं करू नियोजन? ड्रायव्हर आमचा कोण? टॉपचे ड्रायव्हर तुम्ही कुठले आहेत? आम्ही कर्जतचं। हां धन्यवाद। टॉपचे ड्रायव्हर गाडी यांची आकडा ठीक आहे 100%। हे बघ महिला रामन आहे बघ, त्याचं नाव पाटील लिहिलं बघ इथं, दाखव असं दाखव। छोटा राक्षा। तर आता आम्ही चाललो जेवायला। तर आजचं आपलं नियोजन कसं आहे कालू जेवायचा? जेवायचं नाही, इकडे बघू। इथं काय बघायची? इथं नको बाबा। मित्रांनो आता आम्ही आलो जेवायला। कालू असं कसं वाटतं तुला जेवायला? काय मागवलं आपण? चिकन। चिकन मागवलं। तर आता आम्ही चाललो खाली। कशी गेम पलटली आहे ना गाडा आणायला। आता दुर्गेनी या जॉबवरनं रजा घेतली, सूत्र हलवलं, व्हिडिओ केली, पण फायदा आला माझा काहीतरी। इथं यांच्या का आता ऊन किती आहे, ताण किती आहे, मला गाडी न्यायला लागला असता। व्हिडिओ काढून काहीतरी फायदा आहे। तर मित्रांनो इथं आता आपला सत्कार झालेला आहे। इथं ट्रॉफी बी भेटले। आता जातो खालती गाठाला बघू। तर आता अर्जुनला नेलाय खाली, आता जातो। ही सगळी मंडळी झालेली आहे। अरे इकडे घे। यू फ्रॉम उमरोली। नाईस टू मीट यू सर। यस। यू आर डिनर कंप्लीट? जावय तुमच्या इथला जावय। विच घर? विकी म्हात्रे। विकी म्हात्रे? हा विकी म्हात्रे माहिती ना? विकी म्हात्रे म्हात्रे कोण आहेत? बीडचा, तू बीडचाच आहे ना? अरे नाही, अरे नाही का? मी आवलते। अरे तुला वाटलं बीडचा आहे का? कोण्या नाही तो। अरे सॉरी हा गा, सॉरी। इट्स ओके। फंबल मशीन होतं कधी कधी। युट्यूबला आयडी काय? दुर्गे हा समजलं। हा दुर्या जा 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 तुला जा। धुळ्याचा सिंबा आहे। तुम्ही कुठले आहेत?
नंतर भेटला करतो मित्र बिस्कुट हो बैलांची ती आता अरे मला बोलून टाकला. बोशेर गावचे हनुमान क्रिकेट संघाचे आपल्याला इथे भेटले तर तुम्हाला कसं वाटतं येऊ शकते ना? एकदम छान वाटतं. आयोजन कसं आहे आजचा? एकदम ओके. तर मग आज तुमचं नियोजन काय? रेल्वे इंजिन गट पास झालाय. चांगली गोष्ट आहे. आमच्या आम्हाला गावचा बैल आहे, आम्हाला चांगली गोष्ट अजून आहे. चांगला वाटतो. अजून एक आपला ते मस्करांचा पण बैल झालं शंकर आमच्या गावातला अजून एक गटपात झालेला आहे. ते पण आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आमच्या गावचे 2 बैल गटपात झालेले आहेत. आता आहे इथं जरा हा आहे तर आम्ही पण इथंच आहे. आम्ही कुठं जाईल तर आता इथं आपल्याला संजय बैलाचे मालक बारके शेठ पाटील #टॅटूवाले भेटलेले बोल दुर्या शेठ हे जी मनीची मुलाखत पहिले मुलाखत आलो हो तुम्ही आज? एक्सल तर आज आपले कोणकोणती बैल आली संजय राजा माहिती बोललो टॉन दिसताय थांब इथं मुलाखत चालू आहे. इकडे घे. यो ब्लॅक टायगर गाईचे सर. तर आता आपल्या दावणीला किती बैल आहेत? 3 बैल 3 बैल आहेत. कोणकोणती? संजय राजा माहिती तर आता मागच्या वर्षी आपली शर्यत झाली होती, तुम्हाला आठवतंय का? हो आठवतो कुठली शर्यत तर तेव्हा एक शब्द बैल दिला होता यांनी, एक फोनवर एक रात्री आधी बैल दिला होता. हो दिलता ना प्रवीण अशोक टोमरे. त्यांचं आमचं जुनं संबंधित घरचं नातेवाईक येतं. तर म्हणजे आम्हाला यांचे एक प्रकारे खूप उपकार आहेत. आमच्या भावासारखे आम्हाला वाईट त्याच्यामध्ये धावून आलते. असं उपकार नाही. बैलगाडी क्षेत्र आहे हा. एकमेकाला मदत करायला पाहिजे. आज माझा बैल बोलते उद्या तुमचा बैल पळणार आहे. 100% आपण मदत करायला पाहिजे. आता बैल आपली पळत नाही तर लोकांना आम्हाला आहे बाई करून पालते. ते काही निसर्गाचे ते देणंच आहे त्यांचा. बाबा आज तुमचा पालाला आता उद्या तुमचा फोन नाही उचलणार, उद्या तुमच्या पायऱ्यात पळणार, नंतर मग फोन नाही उचलणार. दादा याला दिलाय बैल, दादा त्याला दिलाय, हा नियोजन करतोय, तो नियोजन करतोय. आज आमची घरची गाडी पळते. हो अशीच त्याचं कारण द्यायला 100 कारणं द्यायला आहेत लोक. उद्या तुमचा बैल पालायला लागला तुमच्या पाठी 100 जण येतील. 100 जण येतील. शपथ नाही म्हणजे आता जसं माझ्यासाठी अर्जुन आहे ना, तसंच तो संजय घरी. तर आता आपला पुढचं नियोजन कधी आहे? 21 केसीला आहे का नाही? हो आहे ना, घरची गाडी बनणार आहे. कोण कोण? संजय आणि राजा. संजय आणि राजा. आता किती याला गटाला होती? आता 78 मध्ये होती आणि एक 76 मध्ये होती. दोन्ही गाड्या घासून निकाल झाला. दोन्ही गाड्या 2-2 नंबरला उतरल्या. आणि मायब्याचं नियोजन आहे का मग? मायब्याचं नियोजन नाही. आज कुणाच्या नावाने होती गाडी? आज आपली रेग्युलर प्रमाणे नेहमीप्रमाणे एकविरा प्रसन्न, बारके शेठ पाटील, विकी शेठ पाटील, मनीष शेठ चौधरी म्हसा यांच्या नावाने होते. आणि दोन्ही गाड्या का? तिन्ही गाड्या. तिन्ही गाड्या. बिनजोडला? बिनजोडला ह्याच नावाने असते. एकविरा प्रसन्न, बारके शेठ पाटील एक्सल, मनीष शेठ चौधरी म्हसा. तर पुढचं नियोजन कसं असेल तुमचा? पुढचं नियोजन आता बुधवारचं नियोजन आहे. घरचीच गाडी पळणार आहे. तिन्ही करायचं. तुम्ही कधी आणि कितीच्या गेलत्या? राजा घरचाच आहे. राजा घरच्याच गाईचं आहे आमचा. आणि संजयला आम्ही माशीच्या यात्रेतून घेतलेला 45,000 रुपयाला. कधी? 2 वर्ष झाली. आणि मायब्या 60,000 रुपयाला घेतलेला आम्ही. कुठून? कुठून घेतलेला? मामनोलीवरून घेतला. आता जास्त नाही काय? नाही आत्ताच घेतलेला. आता घेतलाय 2 महिन्यापूर्वी. 60,000ला. 60,000 किती आहे मोठा तो अजून? आता साधा तिथे. त्याचं नियोजन कोण करतो तिथं तुमचं? आमची पोरं करतात. निलेश दलवी, संदेश मार्के माझा भाचा, परत साहिल करतो, रोशन टोकरे आहे. आणि तुमचा असा कोणता फिक्स ड्रायव्हर आहे का गाडीवर? फिक्स ड्रायव्हर 2 फिक्स ड्रायव्हर येतात आपले. कोण कोण? एक चंदू ड्रायव्हर डोंगर नाव आहे, भूषण ड्रायव्हर करवलेकर, सूरज पण असतो गाडीवर. आणि ह्यो रोशन ड्रायव्हर आंबेटंबे, आंबेटंबे. रोन ड्रायव्हर आंबेटंबे. म्हणजे आमचा भावच आहे तो. कधी असं बोलत नाही का मी बसणार नाही काय नाही. कधी पण फोन करा लगेच हजर राहतो. तर राहुल भाईच्या सर्जामध्ये आपला संजय पालाला होता. हो तो तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे आता एखाद्या दावणीमध्ये सगळ्यांचं स्वप्न असतं आपला नंदी पालावा. ते आमची घरचीच पहिले. ते कसं आहे निलेशचं आणि शुभम भाऊंचं एकदम घरचं रिलेशन आहे. आमचं नियोजन पण एकमेकाला विचारूनच होतो. चांगला जो पण नियोजन होतो चांगला. पण तुम्हाला तेव्हा फिलिंग काय होती?
फिलिंग दादा, महाराष्ट्रामध्ये असा कुठला नंदी नाही का, कुठला मालक नाही का त्याला अशी 1001 दावणीच्या ह्याच्यामध्ये पालायची इच्छा नाही. ही तुमची पूर्ण झाली तुमच्या संजयनी केली. आमची संजयची, राजेश दोघांची पूर्ण झाली. आपल्याला एक फेऱ्यावरती लगेच फेऱ्याला एक शब्दावरती निलेश बोलला का दादा बैल पाहिजे आपल्याला. गावचा मैदान आहे, काढाव केसरीचा मैदान होता जो सुदामदादा पवाली यांनी भरवलेला मैदान. त्या मैदानामध्ये आपल्याला आपण आदल्या दिवशी सांगितलं दादांना, शुभम दादांना का दादा मैदानाला आपल्याला बैल पाहिजे. तर त्यावेळी लगेच बैल फेऱ्यासाठी आपल्याला लगेच दिला. मथुर आणि संजय. तो म्हणजे तो नियोजन कोणी केलता? आपले निलेश दादांनी केलता आणि शुभम दादांचं नियोजन होतं. तर परत पुढचं नियोजन होईल का मथुर? 100% दादा होणार. आपला बरोबरच नाही, 1001 दावणीचा कुठला बैल असेल सगळ्यांसोबत नियोजन होईल. आपला अर्जुन संजय कधी पळेल? अर्जुन संजय, प्रवीण भाऊनी मला कधी पण कॉल करावा. त्यासाठी मी बोललो की मला बुधवारी पाहिजे, शुक्रवारी पाहिजे, ज्या दिवशी आठ असेल त्या दिवशी त्याला बैल देईल. ते बैल त्याचेच बैल प्रवीणचे. तर आम्ही पहिले तिकडे बारीकपणी केस कापायला जातो, तिथं इथं टॅटू वाळायला का तोंडात एवढा भारी शब्द ना, लय मला आवडत. कोणत्या तोंडात? येस माझ्या तोंडामध्ये टॅटूवाला ना, गोडवा आणि मधुरवाणी माझ्या तोंडातून यायची. टॅटूच्या दुकानात कमी नाही जास्त सलून मध्ये त्याचा चेला आहे त्याचा कालिया नाग नाही निसला कालिया. तर आता आपला संजय राजा दिसेल तुम्हाला एकविरा केसरीला. नक्कीच. कोण कोण जाणार आहे तुमच्यासाठी? कोण कोण आहे? आपली सगळे आपला मित्र परिवार आहे, घरातले पोरं आहेत, सगळे म्हणजे नातेवाईकाचे झाले. तर आम्ही जाऊन इथं आमचा कन्फर्म नाही. मित्रांनो मगाशी हो मालकाला हा चल नको ये नको मगाशी हो मालकाला मारायला जाता प्रवीण डोंबरेला. मला नाही, मला मारितच नाही. पकड ना. ये इकडं अर्जुन, ये इकडं, ये इकडं. तुझ्यावर धावेल, तुझ्यावर तू नको येऊ. तर मला मारणारच नाही याचा पुढे विश्वास आहे. रे तुझ्या धावील ना मयूर. मी तसा त्याचा कडचा माणूस आहे, मला काय करीत तो कधी घरचा माणूस आहे. आता बघा इकडे येईल बा अर्जुन, ये इकडं, ये इकडं, ये. बायल्याला माणसाने जर आपण प्राण्यांना जीव लावला ना तर 100% ते कधी उरपटणार नाही. की त्याला कधी अंगाला हात पण म्हणजे त्याला मारीत पण नाही. ये इकडे, ये अर्जुन, अर्जुन ये इकडं, ये बाला, ये इकडे लवकर. ये इकडे, ये बघला का नावाला फक्त प्रवीण डोंबरेचं आहे. मालक दुर्गे मला म्हणजे मागाशी एवढा शर्यत करून आता ना तरी माझ्या अंगावर लावलं नाही. बाट चाललंय तो हल्ला. अर्जुन माझा जीव आहे बाबा. किती बायला आली ना आमच्या दावणीला, म्हणजे पुढे जाऊन किती बायला आली ना, लाख कोटी म्हणजे लाख एवढं नाही पण किती भारी बायला आली ना, तरी याची सर नाही कोण घेणार. बैल फक्त नावाला प्रवीण डोंबरेचं आहे. त्याच्या जेवढा त्याचा हक्क आहे ना तेवढा माझा हक्क आहे. त्याच्यापेक्षा जास्त बैल मला कधीच मारित नाही. हे यो झाला यांच्यावर तुटल्या धावतात पण दुर्गे येऊ नाही कधी धावत. शेवटी आपण प्राण्याला जीव लावला का तो आपल्याला लावतो. आणि चौथ्या सोनीबाई या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला इथनं धाग्यावरच्या सेमी दाखवतो मी, टॉप मध्ये मोडाचे सध्या. भावा या पोराने काय केला माहिती आहे? पहिला ह्यो प्याला 20 रुपयाचा एक ग्लास, नंतर डबल या काकांकडून मागून घेतला. बघा या पोराने काय केलं. पहिला आम्ही 4 ग्लास पेलो, त्याने डबल मागून घेतलं. बघला ना गाई. बाबांच्या दुकानात द्या, बाबांच्या दुकानात बाबांच्या दुकानात द्या. कशाल ते
हा गाईज. तर या पोराची अशी कमाल आहे. तर गाईज पोरगा कधी कधी काय करतो माहिती आहे का, जातो आणि पेतो, पण ते याला फुकट देतात गाईज. एवढी याची ओळख झाली. काहीच पाहू शकता इकडे खूप सारे असे बैल आहेत. हे असं गटपात झालेले आहेत. या गाडीचा पहिला झालेला आहे. निकाल दिसणार नाही. गर्दी करा निकाल मिळणार नाही. ही गाडी आहे ना अंग. किलोचे बघा सर्व किलोचे बघा. बराच किलोचे निकाल दाखवणार नाही. किलोचे बघा. शकू नाही भागू. करू नका ना मला निवेदन. ही गाडीला अंग निकाल बदललाय. नऊ नंबर पण पडले 9. मी एकटाच आहे, कोण नाही इथं. आता निकाल बदलल जरा. काहीतरी पोले अर्ध्या गाड्या. बघू काय आहे ते, सांगतो तुम्हाला. बघ ना bro. किती आपला नंबर किती आला गाडीचा? बघू आता निर्णय समजेल. तर कसा वाटला इकडे येऊन? एकदम छान वाटला तुमच्या आशीर्वादाने. बोनिवलीला बोनीलचं आपला घरचा मैदान एकच नंबर. आलतो तिथं. मग तू भेटला ना मला. तू घरपासून मला एक ब्लॉक काढीच नाही. मग ब्लॉक काढ ना तू. येईल ना. तुझ्या लग्नाला पत्रिका पाठव. तुला पहिले देईन. पद्धतशीर कार्यक्रम करू. ना तुला ब्लॉगर उठण्यापासून आणि माझं शूट करला मग तुला बोलवेन. चालेल. टेन्शन घेऊ नको. जर मित्रांनो आज देखील आपल्याला आपलं जितूभाई भेटलेलं आहे. किती वाजता आलता? अरे बाबा जाम लवकर निघलेलो. टायर पंक्चर झाला म्हणून टाइम झाला. मी बोला की आपल्याला काय पाठी दिला? नाही ना बाबा, हेलिकॉप्टर पडल्यावर माहिती आहे ना माणसं मारतात. त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत आता मी घेतलं ना. घरी लावलाय. घरी ठेवले काय? पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोलचा. मित्रांनो याचं काही ऐकू नका. माप फेके यो निसता फेकत पेट्रोल सगळ्यांना फसवतं बघा. बेकार बॉर यो बघा. आवचीन पण सहज सहज पोरी पटवतो. साधाच पोरी नाही. आपण पोरींचे नाते धोका भेटला का? मौकाच नाही भेटला. आणि
लाईव्ह बघायला तुम्हाला काय नाही वाटेल म्हणजे त्याच्या पडद्या मागचे हिरो गुड्डे आहे इकडे बघ ना. लाईव्ह बघायला तुम्हाला वाटतो या काय काय म्हणजे मागे लई मेहनत असते. कोकण लाईव्ह इव्हेंट हे तुम्हाला सर्व प्रकारचे हे देतात फॅसिलिटीज. जर तुम्हाला हल्दी लग्न शर्ती मॅची बिची जर तुम्हाला लाईव्ह करायचं असेल तर एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला कोकण लाईव्ह इव्हेंट करून देईल. नाही दिला हे सुद्धा पडद्यामागचे हिरो आहेत लाईव्हच्या. तुम्ही एवढी मेहनत करतात तुम्ही काय म्हणजे आता लाईव्हचा काय आहे. धन्यवाद. श्री नरेंद्र शेठ गोमार यांच्या 5,000 धावणीची पण मुलाखत आहे आणि पडद्याची आपल्या भिवंडीची त्या भावनीची पण मुलाखत आहे. ती पण तुम्हाला दिसेल आपल्या अकाउंटवर.